जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत माधवबुवा महाराज की जय। भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती भूरू नये। वैसेने दैवत प्रसन्न त्वरित, गाराही निवांत शिव शिवाया। श्री संत सम्राट विश्वगुरु विष्णुमूर्ती, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठावर चिंतन श्रावण मासाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून आणि सर्व बालवृद्ध माता बहिणींच्या सद्भावनेमधून आपण संपन्न करतो आहोत। आणि या सोहळ्यामध्ये चौथा अभंग आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे। आतापर्यंत आपण तिसऱ्या अभंगावर जवळजवळ 2-3 प्रवचनं केले आणि मागलच्या अभंगामध्ये आपण देवाच्या स्वरूपाबद्दलचं ज्ञान या अभंगाच्या द्वारा प्राप्त करून घेतलं। देव कसा आहे, तर देव हा सार आहे असं आपल्याला कळलं। त्यानंतर तो देव सगुण आहे, निर्गुण आहे, अगुण आहे, तो व्यक्त आहे, निराकार आहे, ज्याच्यापासून हे संपूर्ण विश्व निर्माण होते असा तो आहे। आणि त्या देवाची भक्ती करा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कारण मी सुद्धा तेच करतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय। तर याचा विस्ताराने आपण अर्थ पाहिला। आज त्या अभंगाच्या पुढचा अभंग 4थ्या क्रमांकाचा आपण चिंतनासाठी घेतलेला आहे। आणि या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज भक्तीचं स्वरूप तुम्हाला मला सांगतात। तसं हरिपाठ म्हणजे भक्तीकडे लोकांची प्रवृत्ती व्हावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातून सर्वांना मोक्ष प्राप्त व्हावा, हाच उद्देश हरिपाठाचा पाहायला मिळतो। आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये। बोलू नये हे जे क्रियापद आहे ते तिन्ही ठिकाणी सारखंच लावायचं आहे। भावे वीण भक्ती, बोलू नये, भक्ती वीण मुक्ती, बोलू नये, आणि बळे वीण शक्ती, बोलू नये। भाव जर मनामध्ये नसेल आणि वर वरून तर सगळ्या भक्तीच्या क्रिया घडत असतील तर भावा वाचून केलेल्या त्या केवळ क्रियेला भक्ती म्हणू नये। आणि जर एखाद्याने कधी भक्तीचा आश्रयच केला नाही आणि तो जर असा दावा करत असेल की मला मुक्ती मिळाली, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बोलायचं सुद्धा नाही, कारण भक्ती वाचून मुक्ती मिळणं शक्य नाही। कसं, तर त्याच्यासाठी दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे। बळे वीण शक्ती, बोलू नये। बळ जर अंगामध्ये नसेल तर शक्तीच्या गोष्टी सुद्धा करायच्या नाही। अंगात बळ असेल तरच ताकदीच्या गोष्टी करायच्या, अंगात बळ नसेल तर ताकदीच्या गोष्टी आपण करायच्या। असा या पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ आहे। ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी अगदी निर्णयात्मक शब्दामध्ये सांगतात की भक्ती वाचून मोक्ष मिळतच नाही। आणि भक्ती कशाने मिळते, तर भावा वाचून भक्ती मिळते। बरेचसे लोक भक्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात, भक्तीचे सर्व प्रकार त्यांच्याकडे बघायला मिळतात।
देवाला स्नान घालणे, पूजेला लागणारं सर्व साहित्य गोळा करणे, देवाच्या वस्त्राचं नियोजन करणे, नैवेद्य दाखवणे, रात्र झाल्याच्या नंतर शेजारती भजन म्हणणे, देवाला झोपी घालणे, पुन्हा देवाला जागं करणे, सकाळी उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला. अशा प्रकारे देवाला झोपेतूनही उठवायचं असतं. म्हणजे आपण आपल्या लहान बाळाला किंवा एखाद्या राजाला जसं झोपेतून जागं करण्याकरता सुद्धा काही गीत गायले जातात, झोपी घालण्याकरता सुद्धा काही गीत गायले जातात. ते सुंदर सुंदर गोड गोड असे गाणे ऐकत ऐकत राजाला झोप लागली पाहिजे आणि गोड गोड गाणे ऐकत ऐकत राजाला जाग आला. नाहीतर आपलं ते झोपी घालायची पद्धत वेगळीच राहते आणि जाग करायची पद्धत वेगळी. झोपी लेकराला घालायचं म्हणजे की एक रट्टा देऊन झोपी घालतो आपण. तुला हरित भगवती काय काय म्हणतात ते पाया, सगळ्या शिव्या कशाला इथं बोलून दाखवायच्या. तर अशा प्रकारच्या गोड गोड शब्दामध्ये आपण त्या लेकराला झोपी घाला आणि जागा करायच्या वेळेसही एक रट्टा देऊन जागत, शिव्या देऊनच जागत. अशी आमची जाग करायची पद्धत आणि झोपी घालायची. आता पूर्वीच्या काळामध्ये लहान लेकराला झोपी घालायच्या वेळेस अंगाई गीत गायल्या जायचे. पूर्वीच्या काळामध्ये राजालाही झोपी घालायच्या वेळेस अशा प्रकारचे सुंदर गीत गायल्या जायचे. राजाचं वर्णन करणारे, राजाच्या मोठेपणाचं वर्णन करणारे 8 लोक मुद्दाम त्याच्यासाठी ठेवलेले असे, स्तुती गाणारे, राजाचं वर्णन करणारे अशा प्रकारचे पगार देऊन राजाला ठेवलेले असायचे आणि ते 8 राजाची स्तुती गायची. सकाळ उठताना सुद्धा तशाच प्रकारची स्तुती गात गात राजाला जागा करायची. आणि म्हणून तर पहाटे देवाला उठवण्याचे जे अभंग असतात ना, त्या अभंगाला उपाळी असं म्हणतात. उपाळी, उपाळी का म्हणतात? खूप या शब्दाचा अर्थ आहे राजा, आणि त्या राजाला आळवणे, त्याची स्तुती करणे, त्याचं वर्णन करणे, त्याला काय म्हणतात? उपाळी. पांडुरंग परमात्माही आमचा एक राजाच, त्या राजाला दाखवण्याकरता हे उपाळ्या संतांनी निर्माण केल्या, रचल्या. ते रुक्माई मातेला विनंती, त्या राही मातेला विनंती, त्या सत्यभामेला विनंती, त्या गरुडाला विनंती की बाबा तुम्ही ते शेज हलवा, असं अंगाला हलवून उठू नका, शेज हलवूनी जागे करा देवराय, राही कुमावाई तुम्हा येऊन द्या दया, शेज हलवूनी जागे करा देवराया. झोपेतून जर एखाद्या माणसाला उठवायचंच असेल तर त्याच्या पायाला असं दाबून हळूहळू असं जाग करावं. हा आपल्याकडे कसं. तर अशा प्रकारे देवाच्या सेवेकरिता, भक्तीकरता लागणाऱ्या सर्व क्रिया जर एखादा कोणी करत असेल पण मनामध्ये जर भाव नसेल तर त्याला भक्ती म्हणायचं नाही. भाव मनात असेल तरच ती भक्ती आहे. नाहीतर दररोज डोकरभर फुलं गोळा करणं काय चालू आहे, वेलन मंजुळान अक्षदान वगैरे हे सगळं अट्टहास करणं चालू आहे, पण त्याच्या पाठीमागे जर भाव नसेल, केवळ लोकांना दाखवण्याकरता जर ते म्हणजे असेल, लोकांमध्ये मान मान्यता मिळावी, लोकांमध्ये मोठेपणा मिळावा, फार मोठे देवाचे भक्त आहेत असं लोकांनी आपलं नाव घ्यावं, एवढ्याकरता जर ती पूजा असेल तर ती खरी भक्ती होऊ शकत नाही. अंतःकरणातून प्रेम असावं, अंतःकरणातून भाव असावा त्या देवाबद्दल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात
आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ. वाचुनी आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्त्या म्हणजे भावनेनं, प्रेमपूर्वक अंतःकरणाने जो कोणी देवाला अर्पण करतो ते प्रेमपूर्वक अर्पण केलेलं फळ असो, फूल असो, पाणी असो किंवा एखादं पान जरी असलं कोण्या झाडाचं, बेलाचंही नसू द्या, तुळशीचंही नसू द्या, रस्त्यात लागलेल्या एखाद्या लिंबाच्या झाडाचं जरी पान आपण भावपूर्ण अंतःकरणाने देवाला जर समर्पण केलं तर त्याचीही देवाला तेवढीच आवड आहे. भगवान म्हणतात, बघ निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. फक्त माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठू न फेडिता सेवी आदरेस. देठ सुद्धा काढून टाकणार म्हणतात. मोठ्या आदराने त्या फळाचं सेवन करतो. देठ हा सगट. देवाला भाव पाहिजे आहे, तुमच्या कोण्या वस्तूची गरज नाही. भाव बळी आकळे रवी ना तळी आवळे तैसा हरी. हरिपाठामध्ये पुढे आलेलंच आहे. काही नलगे एक भावची कारण. केवळ भाव माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे. भावाने जर अर्पण केलं असेल तर शबरीचे उष्टे बोरही तो देव खातो. भावाने जर अर्पण केलं असेल तर विदुर महाराजांच्या घरच्या कण्या सुद्धा तो देव मोठ्या प्रेमाने खातो. दुर्योधनाच्या घरचे 56 भोग सोडून देऊन विदुर काकाच्या घरच्या कण्या देवाने खाल्ल्या. भाव बघूनच खाल्ल्या. एवढंच नाही, विदुर काकाच्या पत्नीने केळाचे सालपट देवाला द्यावेत आणि आपण मधले गाभे गाभे खावेत, तरी पण देवाला त्याचा आनंदच होता. आणि नंतर विदुर काका थोड्या वेळाने आले आणि पद्धतशीर केळं सोडून सालपट बाजूला टाकू लागले, मधले गाभे देवाच्या हातात देऊ लागले. त्यावेळेस देव म्हणायला लागले, विदुर काका, काकूच्या हातचे सालपट खाण्यामध्ये जो आनंद होता ते तुमचे हे केळातले गाभे खाण्यामध्ये तो आता आनंद राहिला. कारण त्याच्यामध्ये प्रेम भरलेलं होतं. आता याच्यातही प्रेम आहे पण तेवढं नाही, कारण याच्यात विधी नियम आहे. नियमानं करणं वेगळं, प्रेमानं करणं वेगळं. घोर प्रेमाचा भुकेला आजचे दुष्काळ दयाल. ओहे सुदाम देवाचे अके मारी कोरडेची. देवाला काय पोहे मिळत नव्हते. द्वारकेचा राजा होता तो, सोन्याची नगरी होती द्वारका, त्याला पोहे मिळत नसतील. पण सुदामदेवाच्या पोह्याकरता मात्र सुदामदेवाच्या फाटक्या उपरण्याच्या गाठी स्वतःच्या हाताने सोडून त्या भगवंताने त्यातले पोहे मुठीच्या मुठी भरून तोंडात टाकायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस तिसरी मुठी घेऊन देव तोंडामध्ये टाकू लागले त्यावेळेस रुक्मिणीने हात धरला आणि रुक्मिणी म्हणायला लागली, अहो एकटे तुम्हीच खाऊन टाकता की काय, आम्हालाही राहू द्या ना. कारण पहिली एक मूठ खाल्ली त्यावेळेस दारिद्र्य नाहीसं केलं सुदामदेवाचं. दुसरी मूठ खाल्ली त्यावेळेस ऐश्वर प्राप्त करून दिलं. आता तिसरी मूठ खाल्ल्यावर रुक्मिणीला वाटलं काय मलाही देऊन टाकते की काय. म्हणजे राहू द्या तेवढी तरी, आम्हाला एक एक कण येऊ द्या, 16,108 आवाज. आणि मग भगवंत म्हणायला लागले, ठीक आहे म्हणले, ठीक आहे तुम्ही सगळ्याजणी वाटलं. म्हणजे एवढ्या आवडीनं ते सुदामदेवाचे पोहे भगवंताने खाल्ले. त्याच्यामध्ये काय पाहिलं देवानं? पोहे पाहिले का प्रेम पाहिलं? प्रेम पाहिलं. म्हणून
विधीनं करणं वेगळं आणि प्रेमाने करणं वेगळं. विधीमध्ये नियम आला. जसं लग्न झाल्याबरोबर पत्नी काही दिवस आपल्या नवऱ्याची, सासू सासऱ्याची सेवा करते, विधीपूर्वक करते. पण नंतर हळूहळू तिला 4-2 लेकरं झाल्याच्या नंतर ह्याच घरची ती होऊन जाते. मग आता त्या करण्यामध्ये कधी कधी विधी राहिना सुद्धा. आणि मग जे घडतंय तिच्याकडून ते प्रेमाने होत मुरल्याच्या नंतर. म्हणून प्रेम आणि विधी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर अशा प्रकारे केवळ प्रेमाने ज्या गोष्टी केल्या जातात त्या देवाला आवडतात. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला काय आवडत होतं तर गोवळणींनी केलेलं प्रेमच भगवंताला आवडत. बाकी गोकुळामध्ये त्या लोणी खाण्याकरता गेला होता का दही खाण्याकरता गेला होता ह्या गोष्टी महत्वाच्या नाही. तर अशा प्रकारे तो भगवान परमात्मा केवळ भावाचा फुकेला आहे. भाव म्हणजे काय तर भाव कशाला म्हणतात याचं नारद मुनींनी नारद भक्ती सूत्रामध्ये खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. 11 प्रकारचे भाव त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. वात्सल्य भाव आहे, सख्य भाव आहे, कांता भाव आहे, मातृभाव, पितृभाव, बंधुभाव वगैरे असे अनेक प्रकारचे भाव त्या ठिकाणी सांगितले. शत्रुभाव सुद्धा भगवंताला चालतो. मित्रभावानेच देवाची पूजा करावी लागते असं नाही, तर शत्रुभावाने देवाचं ध्यान चिंतन घडलं तरी चालतं. देव माझा शत्रू आहे असं बऱ्याचशा लोकांनी अशा प्रकारची भक्ती केली. हिरण्यकशिपू आहे, हिरण्याक्ष आहे, त्यानंतर रावण, कुंभकर्ण, शिशुपाळ आहे. अशा अनेक लोकांनी कंसाने देवाबरोबर शत्रुत्व केलं. शत्रुत्व करायचं असेल तरी देवाबरोबरच करा आणि मित्रत्व करायचं असेल तरी देवाबरोबरच करा. शत्रुत्व केलं तरी ती भक्ती होते आणि मित्रत्व केलं तरी देवाची भक्ती होते. देव आपलं बाळ आहे असं समजा. देवासंग कोणतरी एक नातं जोडावं लागते. बरं, तू माझा स्वामी आहेस, मी तुझा सेवक आहे. हे स्वामी, मालक, नोकर अशा प्रकारचं नातं जोडायला हरकत नाही. मी दास आहे, तू माझा स्वामी आहेस. अजून दुसरं नातं आहे, देव माझा बाळ आहे आणि मी त्याची जननी आहे किंवा मी त्याचा जनक आहे. असंही नातं देवाबरोबर जोडता येतं. सुरदास महाराजांनी देवाबरोबर लेकरूपणाचं नातं जोडलं होतं. लहान बाळ कृष्ण आणि त्या बाळकृष्णाचा मी सेवक आहे अशा प्रकारचं नातं सुरदास महाराजांनी जोडलं. तुलसीदास महाराजांनी रामाबरोबर जे नातं जोडलेलं होतं ते राम त्यांचा तरुण होता. तरुण रूपसंपन्न होता, तरुण होता, रूपसंपन्न होता, बलवान होता. एकदा गंमत अशी झाली, सुरदास महाराजांचं भजन ऐकण्याकरता शेकडो लोक जमा व्हायचे. सुरदास महाराजांचे भजन फार गोड आणि त्यांचा आवाजही गोड. आंधळे होते पण स्वर फार गोड होता त्यांचा. आणि त्यांचं भजन ऐकण्याकरता हजारो लोक जमा व्हायचे. आणि एकदा गंमत अशी झाली की असे अनेक लोक जमलेले आहेत भजनाला ऐकण्याकरता. तुलसीदास महाराजही ते भजन ऐकण्याकरता आलेले आहेत. रामाचे भक्त असलेले तुलसीदास महाराज तेही भजन ऐकण्याकरता. आणि त्या भजनाचा असा मस्त रंग चढलेला आहे. आणि एवढ्यात कुठून तरी मदोन्मत्त झालेला एक हत्ती धावत पळत त्या भजनाच्या दिशेनं आला
आता त्या भजनातल्या लोकांना दुरून तो हत्ती पलीकडे निघून जाणार. बरेचसे लोक त्या ठिकाणी मरण पावतील, काही लोक जखमी होतील, असा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला. पाठीमागून धावत येणारा माहूत म्हणत होता, पळा पळा, हत्ती आलाय, पागल झालेला हत्ती आहे. आणि हे ऐकल्याबरोबर कोण भजन ऐकत? असं जर घडू लागलं तर भजन ऐकण्यात लक्ष राहील का कोणाचं? राहणार नाही. सगळे माणसं उठून धड 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 निघून गेले पळून. आणि सूरदास महाराजही आंधळे. आता त्या आंधळ्याची काळजी कोण घेऊ? त्यांनी आपली काठी अशी चापटून हातामध्ये घेतली आणि ती काठी टेकत टेकत तेही पळायला लागले. तुलसीदास महाराज मात्र जाग्यावर बसले, जाग्यावरून उठले नाहीत, हल्ले नाही. हत्ती आला, तुलसीदास महाराजांच्या समोर उभा राहिला, त्यानं गुडघे टेकले, तुलसीदास महाराजांना नमस्कार केला. पागल झालेला हत्ती, बिथरलेला हत्ती शांत झाला आणि जसा आला तसा परतही गेला. परत निघून गेल्याच्या नंतर पुन्हा हळूहळू सगळे माणसं जमा झाले, एकत्र आले. आणि एकत्र आल्याच्या नंतर सूरदास महाराजांनी तेही धरून त्यांनाही आणलं कुणीतरी. आणि त्यावेळेस तुलसीदास महाराजांनी विचारलं सूरदास महाराजांना की सूरदास महाराज, तुम्ही भगवंताचे महान भक्त आहात, भगवान कृष्ण परमात्माची भक्ती करता तुम्ही, बालकृष्ण तुम्हाला अतिशय आवडतो, याबद्दल अजिबात शंका नाही. तुमचा तुमच्या देवावर विश्वासही आहे. तर मग असं असूनही तुम्ही हत्ती आलेला पाहून पळून का गेलात? देवावर भरोसा नाही का तुमचा? मी जाग्यावरून उठलो सुद्धा नाही, कारण माझा राम समर्थ, माझा त्या रामावर विश्वास आहे की राम मला धक्का सुद्धा लागू देणार नाही. तसा तुमचा कृष्णावर विश्वास नाही. सूरदास महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. सूरदास महाराज म्हणायला लागले, हे पहा तुलसीदास महाराज, तुमचा जो राम आहे ना, तो तरुण आहे, शक्ती संपन्न आहे, त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि धनुष्यबाण असलेला, शक्ती संपन्न असलेला, तरुण असलेला राम तुमचा देव आहे, आराध्य दैवत आहे. आणि म्हणून तो तुमचं रक्षण करण्याला समर्थ आहे. पण मी ज्याची भक्ती करतो ना, तो माझा देव, माझा आराध्य दैवत बाळ कृष्ण आहे, छोटस बाळ. त्याच्या हातात धनुष्य नाही, त्याच्या हातात बाण नाही, तलवार नाही, काठी सुद्धा नाही. त्याच्या हातात काय म्हणलं तर लोण्याचा गोळा. असा तो नटखट कृष्ण आहे, बाललीला करणारा कृष्ण आहे. खरं तर मी त्याचं संरक्षण करायला पाहिजे, मीच त्याचा सांभाळ करायला पाहिजे की हे बाळ न जाणं चुकून दुसरीकडे जाऊ नये, कोण्या दिव्याला हात लावू नये किंवा कुठलं दगड खडा गोटा आपल्या तोंडात घालू नये. मी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तो माझी कशी काय काळजी घेईल? निदान त्याची मी जरी नाही काळजी घेतली तरी माझ्या काळजी घेण्याचा भार तरी त्याच्यावर मी सोपवायला नको. आणि म्हणून माझं मी उठून पळायला लागलो. आणि त्यावेळेस तुलसीदास महाराजांचे डोळे डबडबून आले आणि वाटलं की काय छान सुंदर भाव आहे यांच्या मनामध्ये, की बाळकृष्ण म्हणून जर आपण त्या बाळकृष्णाची भक्ती करत असाल तर त्या बाळकृष्णावर कसं काय सोपवावं की माझं रक्षण तू कर म्हणून? त्याचं तर रक्षण आपणच करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे भाव त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा कुठल्या तरी एका भावाला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन त्या देवाची काय करायला पाहिजे? भक्ती करायला पाहिजे. कोणतं तरी एक नातं त्या देवाशी जोडा. कशी गंमत आहे बघा ना, पूर्वीच्या काळामध्ये कोणी माणूस असो त्याला आपण दादा, काका, मामा या नात्यानं बोलत होतो की नाही?
मामा कोण्या गावचे हो तुम्ही? अहो दादा इकडे जाऊ नका, इकडे जा वगैरे असं कोणतं तरी ना. आता खरं सांगा, वाणी मराठी सोयरी होते का दोन्हीशी? होत नाही. तरी पण आपण एकमेकाला म्हणतो की नाही, काय चालले माय, काय चालले आजी, काय चालले काकू, असं म्हणता की नाही? काय सोयरी पण आहे त्याच्यासोबत ती एक मराठी आहे, एक वाणी आहे, एक सुतार आहे, एक उपार आहे. कुठलंच नातं नाही, तरी पण आपण माणसाशी बोलताना सुद्धा कोणतं ना कोणतं तरी नातं जोडून बोलतो. देवाशी कोणतंच नातं नव्हे काय, देवासोबतही काही नातं असावं ना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, तरी पहिलं पारू कृष्ण माझा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. नातं कोणतं ना कोणतं तरी त्या देवाशी आपलं असावं. आता आपलं नातं कोणतं आहे सांगा बरोबर? त्या पांडुरंगाबरोबर आपलं नातं कोणतं जोडलंय? आपण जोडले का आतापर्यंत? काही कोणतंच नाही. आणि नातं जोडणं म्हणजे एखादा भाव त्या नात्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. आणि असा कोणता तरी एक भाव मनामध्ये घेऊन त्या देवाची भक्ती करणे, त्या देवाची सेवा करणे, त्या नात्याला साजेल अशा प्रकारची सेवा करणे म्हणजे भक्ती आहे. भावपूर्ण अंतःकरणाने केल्या जाणारी जी आहे त्याचं नाव काय आहे? भक्ती. आणि भाव कुठलाच मनामध्ये नाही. आणि नुसतंच भडबड भडबड थंडगार पाणी जर त्या देवाच्या डोक्यावर आपण टाकत असाल, थंडीचे दिवस, हिवाळ्याचे दिवस, हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला गरम पाणी लागतंय, त्या देवाला गरम पाणी लागत असतं की नाही? त्याला थंडगारच पाणी. आपल्याला गरम लागतंय, स्वेटर अंगावर लागतंय, चादर पांघरायला लागतंय, त्यालाही असं काहीतरी लागत असं ना. त्यालाही आपण आपलं नातं जर जोडलं असेल, आपल्या देवाबरोबर आपण जर काही संबंध जोडले असतील, तर आपला संबंधित असलेल्या त्या देवाची काळजी आपण करायला नको. ती गंमत आहे. आपण सणाच्या दिवशी, फक्त सणाच्या दिवशी माणसं देवाला निवत दाखवतात. पोळ्याच्या दिवशी सगळ्या दुनियातले देव जमा करतील माणसं. बाबा बाबा आता याला उद्या पोळ्या, यावरून नारळ आणताना किती आणतात? 25 नारळ लागतात मला. आणि एवढे नारळ कशा? नाही महाराज, मला लई देव हात. आणि त्या देवाला सालभर बघायचं नाही तुम्हाला. त्याच्याकडे एकदा पोळ्याच्या दिवशी एक नारळ त्याला घेऊन घातलं की तुम्हाला सालभर त्या देवाचं वेलाय का चित्ता हाय का त्याला ICU मध्ये ठेवलंय, काही त्याची काळजी आपण पुन्हा करायची. आणि त्याला निवड दाखवायचा ते एवढूसा छोटूसा होता. आणि तुम्हाला खायला 4 पोळ्या, नारळाची वाटी एवढी एवढीच, सगळं नारळ. आणि पुन्हा ते वाटी ठेवलेली आपलेच नातं सगळं. हे या देवापुढं तू घे रे, त्या देवापुढं तू घे. मोठी हुशारी असते. क्रिया आहे भक्तीची, पण मनामध्ये काही नाही, भाव आहे. आणि भाव जर नसेल तर त्या नुसत्या क्रियेला ज्ञानेश्वर महाराज भक्ती म्हणायला तयार. भावेवीन भक्ती बोलू नये. बोलायचंच नाही म्हणजे तुम्ही. भाव आहे का तुमच्या अंतःकरणात? म्हणजे भाव नाही बाबा, पण हे असं असं आम्ही रोज करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे बाजूला व्हा. काही माणसं म्हणते बाबा महाराज भाव नसला तरी पण हे पूजा बिजा करणं मग बंद करावं का उद्यापासून? अशी शंका येईल ना. तर त्याचं उत्तर असं आहे की आपली ती भक्तीची प्रथम अवस्था आहे.
अजून मोक्ष प्राप्त करून देणारी ती भक्ती आपल्या हातून घडत, ती घडण्याकरता हेच आपल्याला बरेच दिवस करावं लागणार. शाळेत गेल्याच्या नंतर ते पाटीचं काय करावं लागतंय, त्या कलमाचं काय करावं लागतंय, त्या पुस्तकाचं काय करावं लागतंय, त्या लहान लहान लेकराला कळतंय काय? काही कळत. उगा आपलं ते दप्तर अडकून त्या शाळेत बसवून जायचं, शाळेत जर असं बसायचं, तिथं दिलेलं काही खाऊ घेऊन ते खायचं, पुन्हा दप्तर आठवलं निघायचं. गुरुजीला विचारायचं सुद्धा नाही त्या मॅडमला कल्लाचं म्हणून. त्या शाळेचं काय महत्व आहे त्या लेकराला? काही महत्व नाही. शाळेबद्दल प्रेम नाही, आवड नाही, भाव नाही. लहान लहान लेकर ते दप्तर अडकून जातात म्हणून जायचं. मग हे करू नये काय? तर हे करता करताच त्याला त्या शाळेचं महत्व कळलं, हे करता करताच त्याला पुस्तकाचं महत्व कळलं, त्याला वाचायला येईल, लिहायला येईल. हळूहळू सगळ्या गोष्टीमध्ये तो विद्वान बनेल. तशीच आता तुम्ही आम्ही जर हे अशा प्रकारची भक्ती करत असाल, हवा वाचून, तर ती वाया जाणार नाही, पण आजच मोक्ष प्राप्त करून देणार नाही. मोक्ष प्राप्त करून द्यायला ही भक्ती पाहिजे. जे ज्ञानेश्वर मला सांगा, भावेवीन भक्ती. भावा वाचून भक्ती म्हणायचं नाही, भावपूर्ण भक्ती जर असेल तर ती मोक्षाला कारण आहे, असं म्हणण्याचा अर्थ. ज्ञानेश्वर महाराज मोक्षाचं साधन सांगाले. आता मोक्षाचं साधन सांगाले तर मग तिथं जे कामाला लागते ते सांगावं लागल का पहिलीपासूनचं सगळं सांगावं लागल? पहिलीपासून कशाला सांग? तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होण्याकरता काय करावं लागतंय ते त्या विद्यार्थ्याला सांगायच्या ह्या गोष्टी आहेत. या पहिलीच्या लेकराला डॉक्टर व्हायच्या काय गोष्टी राहतात ते जर सांगितलं तर त्याला ते काही वेळ लागणार नाही, तिच्या डोक्यावरून सगळं जाईल. म्हणून अशा प्रकारे भाव जर अंतःकरणामध्ये असेल तरच त्याला भक्ती म्हणावं. आणि जर भक्ती अशा प्रकारे भावपूर्ण अंतःकरणाची भक्ती असेल तरच त्याला मोक्षाची प्राप्ती होते, असं ज्ञानेश्वर महाराज. मोक्ष जो आहे तो अशा प्रकारच्या भक्तीने प्राप्त होत असतो. भावपूर्ण अंतःकरणाने केलेली भक्ती, त्या भक्तीच्या द्वारा मोक्षाची प्राप्ती होते. आता या ठिकाणी थोडीशी शंका येण्याची शक्यता आहे. भक्ती ही एक प्रकारची क्रिया आहे, शारीरिक क्रिया आहे, मानसिक क्रिया आहे. भाव ही मानसिक क्रिया आहे. आणि पूजा अर्चा करणे, देवाचं नामस्मरण करणे ही शारीरिक क्रिया. तोंडानं नामाचा उच्चार करावा लागतो. पुन्हा आपल्या शरीरानं कुठून फुलं आणावी लागतात, कुठून पाणी आणावं लागतं, कुठून वगैरे हे सगळ्या गोष्टी जमा कराव्या लागतात. शारीरिक आणि मानसिक अशा दोन प्रकारच्या क्रिया भक्तीमध्ये येतात. मनामध्ये भाव असतो, प्रेम असते, आणि त्या प्रेमापोटी, भावनेपोटी, श्रद्धेपोटी माणसं हे सगळ्या क्रिया करत असतात. म्हणजे भाव सुद्धा ही एक मानसिक क्रियाच आहे. आणि गंमत अशी आहे, एक शारीरिक क्रिया आणि एक मानसिक क्रिया, आणि ह्या क्रियेच्या द्वारा म्हणजे कर्माच्या द्वारा मोक्ष कसा काय मिळत, अशी शंका या ठिकाणी उपस्थित. कारण मोक्ष म्हटलं की ज्ञानानेच मोक्ष मिळतो, अशा प्रकारचा सिद्धांत. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात ओढावे, ज्ञानाशिवाय मोक्षच नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष का नाही? त्याचं कारण असं आहे की मोक्ष हा जो आहे, या मोक्षामध्ये भ्रमनिरास झाला की मोक्ष ऐकताच आहे. भ्रमनिरास होणं गरजेची गोष्ट आहे. आणि भ्रमनिरास हे क्रियेनं होत नाही, तर तो ज्ञानाने होतो. दोरीवरचा साप जर मारायचा असेल तर काठ्या घेऊन तो साप मरतो का बॅटरीनं उजेड
केल्याबरोबर तो साप नाहीसा होतो. काय करावं लागेल त्या सापाला? बॅटरी लावावं लागेल ना. बॅटरी लावावं लागते. दोरीवर दिसणारा साप नाहीसा होऊन जातो, कुणीकडे जातो पताच लागत नाही. म्हणून काठीनं मारायचा साप नव्हते. काठीनं साप जरी मारला तरी त्याचं ते प्रेत, त्याचं ते शरीर मेल्यावरही आपल्या समोर असते. पण दोरीवर दिसणारा साप एकदा बॅटरी लावल्याबरोबर तो कुठं जातो, त्याचं शरीर ते तिथे राहते का? मृत शरीर नाही राहत. म्हणून तो भ्रम आहे, तो भास. आणि भासाची निवृत्ती ही क्रियेनं होत नाही, तर ती ज्ञानाने होत असते. दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती का काठ्यान कुऱ्हाडीन जमा केल्या म्हणजे त्या सर्पाची निवृत्ती? स्वप्नातल्या पदार्थाची जी निवृत्ती होते ती जागृत झाल्याने होते, कोणत्या क्रिया करून होत नाही. जाग होणे, ज्ञान होणे, जागृती प्राप्त होणे, भ्रमाचा निराश होणे. म्हणून भ्रम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी क्रिया कामाला येत नाही. आणि ज्या ठिकाणी एखादी वस्तू व्यावहारिक सत्य असते त्या ठिकाणी ज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही, तर क्रियेनं होत असते. व्यवहारामध्ये जी गोष्ट आपण सत्य असते ना, त्या वस्तूला निवृत्त करायचं असेल तर ती क्रियेनं निवृत्त होत असते, ज्ञानाने होत नाही. आणि ज्ञानाने जी निवृत्त होते ती व्यवहारामध्ये सत्य नसते, पारमार्थिक सत्य नसते, ती असते भ्रमात्मक. आणि भ्रमात्मक असलेल्या गोष्टीची निवृत्ती केवळ ज्ञानाने. म्हणून ज्ञानेश्वर महाराजच ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन करतात, ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. ते ज्ञान ज्याच्या हातामध्ये असतंय तोच मोक्ष प्राप्त करून घेण्याला समर्थ असतो. ज्ञान ज्याच्या हातामध्ये नाही तो मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत. आणि मग इथं तर ज्ञानेश्वर महाराज भक्तीच्या द्वारा मुक्ती म्हणतात. आणि वेदामध्ये तर सांगितलेलं आहे की ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञाने विन एके उपाय करीसी जी तुके, तेहे दुःखसी अधिके रुखी ये. ज्ञाना वाचून जेवढे उपाय कराल तेवढे या संसारामध्ये अडकून टाकणारे आहे. ज्ञान हाच एक असा उपाय आहे की जो तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. क्रिया हे मोक्षापर्यंत नेऊ शकत नाही. क्रियेच्या द्वारा जगातले पदार्थ आपल्याला मिळवता येतील, नष्ट करता येतील, उत्पन्न करता येतील. क्रियेच्या द्वारा, कर्माच्या द्वारा 5 प्रकारचे फायदे आपल्याला होतात असं विचारसागरामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. कर्माचे 5 प्रकारचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. एक तर क्रिया करण्याच्या द्वारा कोणत्या एखाद्या गोष्टीची उत्पत्ती होऊ शकते, किंवा अजून कर्म करण्याच्या द्वारा एखाद्या गोष्टीचा नाश होऊ शकतो. कर्म करण्याच्या द्वारा एखाद्या गोष्टीमध्ये विकार उत्पन्न होऊ शकतो. कर्म करण्याच्या द्वारा एखाद्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकते. कर्म करण्याच्या द्वारा एखाद्या गोष्टीवर संस्कार केल्या जाऊ शकतात. अशा प्रकारचे हे 5 लाभ कर्माच्या द्वारा होतात. 5 लाभाशिवाय 6वा लाभ कर्माच्या द्वारा होत नाही. थोडासा कठीण विषय आहे, थोडक्यात सांगतो. कर्म करण्याच्या द्वारा उत्पत्ती होते. उत्पत्ती होते म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न करता येते. जसं आपण शेतामध्ये शेतीचे कर्म करतो आणि त्या शेतीच्या कर्माच्या द्वारा बीज शेतामध्ये टाकलं की त्या बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते, पिकाची, धान्याची उत्पत्ती होते. हा उत्पत्तीचा लाभ कर्मापासून मिळतो. कर्माच्या द्वारा निवृत्त करता येतं, नष्ट करता येतं. काय नष्ट करता येतं? कोणती गोष्ट कर्माने नष्ट केल्या जाते. समजा एखादं मडकं फोडायचं, त्याच्यावर धोंडा घाला म्हणजे मडकं फुटून जाते. काठी हातातली काठी घाला, मडकं फुटून जाते, नाश झाला. मग काठी घालणं ही क्रिया आहे, कर्म आहे. आणि या कर्माच्या द्वारा घटाचा भंग करणे,
घटस्फोट करणे. घटस्फोट म्हणजे हे घटस्फोट नाही बरं का, नवरा बायकोतला घटस्फोट नाही. त्या घटाचा स्फोट करणे, फोडून टाकणे, भंग करणे त्या घटाला क्रियेच्या द्वारा घडू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा नाश क्रियेच्या द्वारा होतो, एखाद्या गोष्टीची उत्पत्ती क्रियेच्या द्वारा होते. 2 झाल्या. तिसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीची प्राप्ती क्रियेच्या द्वारा होते. प्राप्त करून घ्यायचं असेल तरी कर्म करा आणि त्या कर्माच्या द्वारा ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. जसं स्वर्ग प्राप्त करून घ्यायचं आहे तर तो स्वर्ग प्राप्त करून घेण्याकरता यज्ञाधिक क्रिया करा. त्या यज्ञाधिक क्रियेच्या द्वारा स्वर्गाची काय होते? प्राप्ती. जसं एखादी नोकरी आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे तर त्या नोकरीला लागणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करा. म्हणजे कशाची प्राप्ती होईल? त्या नोकरीची प्राप्ती. एखाद्याला पत्नीची प्राप्ती करून घ्यायची आहे तर त्या पत्नीच्या प्राप्तीकरता ज्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया तुम्ही करा. म्हणजे काय होईल? पत्नीची प्राप्ती होईल. एखाद्याला पैशाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर पैसा प्राप्त करून घेण्याकरता ज्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया करा. नुसत्या ज्ञानाने पैसा मिळणार, कारण त्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. ज्ञान अधिक क्रिया, अशा दोन्ही गोष्टी लागतात. अजून एक गोष्ट लागते, प्रारब्ध लागते. प्रारब्ध लागतंय, ज्ञान लागतंय, क्रिया लागते. त्या 3 गोष्टी एकत्र आल्या म्हणजे संसारातल्या गोष्टी, पैसा म्हणा, घर म्हणा, नोकरी म्हणा, छोकरी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. कशानं? त्याचं ज्ञान असलं पाहिजे, त्या प्राप्तीबद्दलची क्रिया केली पाहिजे आणि अदृष्ट अनुकूल असलं पाहिजे. म्हणून प्राप्ती करून घेण्याकरता सुद्धा क्रियेची गरज आहे. किती झाली आता? क्रियेनं प्राप्त होणाऱ्या गोष्टी 3 झाल्या. एक तर उत्पत्ती होते, निवृत्ती होते आणि प्राप्ती होते. चौथी गोष्ट अशी आहे की एखाद्या गोष्टीमध्ये विकार निर्माण करायचा असेल तर आपल्याला क्रियाच करावी लागते तर विकार निर्माण. दुधाचं दही करायचं तर त्याच्यामध्ये विरजण वगैरे टाका, म्हणजे त्या दुधामध्ये विकार उत्पन्न होतो आणि त्या विकाराने दही तयार होतं. किंवा आपल्या घरामध्ये तांदूळ आहेत, गहू आहेत, त्या गव्हाच्या चपात्या आपल्याला करायच्या किंवा त्या तांदळाचा भात करायचा आहे आपल्याला. ते डाळ आहे आपल्या घरी, त्या डाळीचं आपल्याला वरण करायचं आहे. वरण तयार झाल्यावर त्याला वरण म्हणतात का डाळ डब्यामध्ये आहे तेव्हा त्याला वरण म्हणतात? वरण का शिजणं झाल्यावर मग त्याला काय म्हणायचं? वरण. आणि जर समजा शिजलीच नाही तशी डब्यात त्याला वरण म्हणतात का डाळ म्हणतात? डाळ. म्हणजे वरण हा जो प्रकार आहे त्याच्यात विकार निर्माण व्हावा लागते तर वरण होते आणि ते विकार निर्माण करण्याकरता त्याला शिजविण्याच्या क्रिया कराव्या लागतात. बरोबर आहे? त्याला ते चूल बघावं लागते, त्याला लाकडं त्या चुलीत घालावं लागतात, पुन्हा ती चूल पेटवावं लागते. चूल पेटवितात की लाकडं पेटवितात बाहेर? काय पेटवितात सांगा की? आणि काय पेटवली म्हणतात? बरोबर आहे, चूक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आता पेटवितात लाकडं, महान म्हणतात चूल पेटली, चूल इजली म्हणतात. आता चूल कशी इजत? चूल पेटलीच नाही, इजल कशी? लाकडं इजतात, चूल कशी काय इजल? कोणी बोलतात माणसं झाला असं काहीतरी येडवाकडं बोलतात आणि मी लई शाना आवाज वाटतो. असं येडवाकडं बोलून सुद्धा आपल्याला शहाणपणा वाटतंय. मी लई शाना. सोडा विनोदाचा भाग. मला काय सांगायचंय,
त्या डाळीमध्ये विकार निर्माण करायचा असेल तर ते लाकडं पेटवावं लागतात. ते डाळीचं भांडं त्याच्यावर ठेवावं लागतंय, त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतंय आणि मग काही 10-15 मिनिट अर्धा तास ते तसंच ते चालू ठेवावं लागतंय. नंतर त्या तुरीची काय बनते, वरण बनते, डाळ बनते. ते आम्ही एका पंक्तीला जेवायला बसलो आणि एका सोबतच्या वारकऱ्याला खट्ट वरण पाहिजे होतं, साधं वरण, मिरचू न घातलेलं, फोडणी न दिलेलं, असं सपक वरण. ते काय म्हणू लागलं, बाई डाळ आणायची तुला, डाळ. ते पोरी नवीन शिकलेल्या पोरी, ते शाळेतल्या पोरी, 10वी-12वीच्या पोरी, ती वाढू लागल्या होत्या जेवायला. म्हणू लागलं बाई डाळ आणायची. पोरी पेचात पडल्या, डाळ आणायची म्हणजे आता काय त्या डब्यातली डाळ आणून देतो या आज्याला, काय मागायला हेच काही कळत नाही. मग ते नंतर सांगावं लागलं दुसऱ्याला की बाई ते सपक वरण मागायचं, साधं वरण मागायचं. मग त्या पोरीनं वाटीमध्ये घालून ते साधं वरण. तर ती डाळ अगोदर आहे, वरण नाही. ते तर त्याला वरण करण्याकरता, विकार निर्माण करण्याकरता, म्हणजे विकार निर्माण व्हावा लागतो. तर ते वरणाची काय होत असते, डाळ होत असते, तुरीची डाळ होत असते किंवा वरण होत असते. तांदळाचा भात होत असतो. अगोदर काय असतात, तांदूळ असतात आणि तेच शिजल्याच्या नंतर विकार निर्माण होतो आणि विकार निर्माण झाल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात, भात. पण बरेचसे लोक असंही म्हणतात भात शिजायलाय म्हणतात, थांबा जरा. आता शिजल्यावर भात का शिजण्याच्या आधीच भात? बोला जागी शिजल्यावर भात. तरी पण माणसं काय म्हणतात, भात शिजायलाय. काय वेळ आहे देवला रे. असं होतंय बाराला, असं आहे की नाही, असं घडायला की नाही. बऱ्याच अशा उलट्या सुलट्या गोष्टी आपल्या व्यवहारामध्ये घडतात. असं सगळ्या सांगायला नको. कबीर महाराजांनी तर आपलं कपाळच ओढून घेतलं. काय म्हणले, या जगातला व्यवहार हे असा सगळा उलटाच उलटा व्यवहार दिसायला. चलती का नाम गाड़ी और पके दूध को खोया, रंगी को नारंगी कहे आणि देख कबीरा रोया. कबीर महाराज म्हणजे काय या जगातली रीत अशी उलटी आहे. म्हणजे हिंदीमध्ये आपल्या बैलगाडीला आपण मराठीत गाडीच म्हणतो की, आणि गाडी या शब्दाचा अर्थ काय आहे, जिसको गाड़ दिया जमीन में उसको क्या बोलते, गाडी बोलते. कबीर महाराज म्हणतात नवलच आहे लोकांचं. अरे चालाली, हिंडाली, फिराली आणि हिला गाडी म्हणायचं. ही कुठं गाडली असेल, चलती का नाम गाडी. अरे ही तर चलाली, हिंडाली, फिराली आणि हिला लोक गाडी म्हणाले. चलती का नाम गाडी, पके दूध को खोया. दूध आपण तापवलं तर त्याचा काय तयार होतो, खोया तयार होतो. खोया, खोया म्हणजे खवा. आपण म्हणतो खवा, पण खरा शब्द काय ते खोया. आणि खोया या शब्दाला हिंदीमध्ये त्याचा अर्थ काय आहे, खो गया. खो गया म्हणजे हरपला, नाहीसा झाला. म्हणजे आता ते नाही खवा झाले, ते पकलंय आता ते दूध. आणि त्या पकलेल्या दुधाला, पक्व झालेल्या दुधाला तुम्ही खोया म्हणत आहात, हरपला असं म्हणत आहात. हे कुठं हरपले, समोरच आहे ना ते. पके दूध को खोया, रंगी को नारंगी कहे. मोसंबी, त्या मोसंबीला कसला रंग असते रे बरोबर, नारंगी. मोसंबीचा रंग कोणता, कोणता, पिवळा आहे की नारंगी आहे? पिवळा नव्हते,
पिवळा म्हणजे हळदीचा रंग झाला. हळदीसारखी पिवळी राहते काय मोसंबी नाही, नारंगी रंग आहे तिला. आणि नारंगी शब्दाचा अर्थ काय? रंग नसलेली. रंगी को नारंगी कहे. तिला रंग आहे बाबा, तरी पण तुम्ही तिला काय म्हणत आहात? नारंगी म्हणत आहात. आणि हे जगातली अशी उलटी रीत बघून कबीर महाराज म्हणतात मला तर रडूच आलं. देख कबीरा रोया. व्यवहारात अशा बऱ्याचशा गोष्टी आपण उलट्या सुलट्या बोलतो. पायामध्ये बूट घाला म्हणतात, पण बुटात पाय घालून जातात माणसं. अंगामध्ये शर्ट घाला म्हणतात, पण शर्टात अंग घालून माणसं हिंडायला जातात. डोक्यात टोपी घाला म्हणतात, पण टोपीतच डोकं घालतात माणसं, उलट करतात. काय काय विचित्र प्रकार आहेत, काही काही सांगता येत. जे कधीच जाग्यावरचं हलना त्यालाही जातं म्हणतात. आपल्या घरी दळायची जाते हलते का जाग्यावर? तिथं जाते काय? तरी पण त्याचं नाव काय? जातं. अरे कधीच जाईल. जे पळी भोगण्याच्या बाहेर निघणार तिचं नाव पळी. कधी पळाली होती का? तिलाही आपण पळी म्हणतो. असा विचित्र प्रकार आहे सगळा. असो, कशाबद्दल निघाले? विकार. विकार. तांदळामध्ये विकार निर्माण झाल्याच्या नंतर त्याला भात. हा कितवा प्रकार आहे? उत्पत्ती, नाश, प्राप्ती आणि विकार. आता पाचवा प्रकार आहे संस्कार. संस्कारामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, गुणाधान आणि दोषापनयन असे ते दोन प्रकार आहेत. गुणाधान म्हणजे एखाद्या कपड्याला जर समजा रंगवायचा असेल तर त्याला त्या पहिला रंग काढून टाकून दुसरा रंग चढवण्याकरता त्या रंगामध्ये बुडवावं लागतं. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं. ते रंगारी नावाचा एक समाजच आहे. ते कपडे रंगविण्याचंच काम त्यांच्याकडे होतं. माणसं काय करायचे, जुने लोक ते पटका रंग फिका जर झाला, पहिला रंग फिका झाला वापरून तर त्याला जर पुन्हा दुसरा नवा रंग द्यायचा असेल, पक्क रंग द्यायचा असेल तर ते कपडा फेटा रंगाऱ्याकडे द्यायचे. त्या रंगाऱ्यानं मग पद्धतशीर त्या कपड्याला धुवायचं. धुतल्याच्या नंतर दुसऱ्या रंगामध्ये बुडवायचं, पुन्हा त्याला वाळवायचं, पुन्हा अजून रंगात बुडवायचं. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला म्हणतात संस्कार. त्याचं नाव काय आहे? संस्कार. गुणाधान म्हणजे गुण चढवणे त्याच्यावर, म्हणजे त्या पटक्याला रंगवणे, हा एक संस्कार आहे. आणि दोषापनयन म्हणजे कपडे धुणे, म्हणजे त्याला झालेला मळ काढून टाकणे, हा एक संस्कार आहे. तर अशा प्रकारच्या ह्या 5 गोष्टी कर्माच्या द्वारा आपल्याला घडू शकतात, मिळू शकतात. पण जी गोष्ट या 5 मध्ये येत नाही ती कर्माने प्राप्त होत नाही. आता देवाची प्राप्ती जी गोष्ट आहे, देव मिळवणे, मोक्ष मिळवणे, याच्यामध्ये उत्पत्ती नाही. कोणाची उत्पत्ती? आपल्याला मोक्ष मिळाला म्हणजे काय देवाची उत्पत्ती झाली का मोक्षाची उत्पत्ती झाली? नाही. निवृत्ती कशाची झाली? निवृत्ती कशाची होत नाही. कोणी म्हणतील बाबा संसाराची निवृत्ती झाली, तर संसाराची निवृत्ती नाही. कारण संसार हा भासमान आहे. भासमान आहे म्हणून त्याची निवृत्ती नाही. तो नष्ट होतो, नाहीसा होतो, पण त्याचं काय म्हणतात त्याला, निवृत्ती नाही, नष्ट. त्याचं प्रेत वगैरे आपल्याला असं कुठं पडलेलं पाहायला मिळत. तर अशा प्रकारे उत्पत्ती, मोक्षामध्ये कशाची उत्पत्ती घडत नाही, मोक्षामध्ये कशाची निवृत्ती होत नाही, मोक्षामध्ये काही प्राप्त करून घ्यायचं नसतं. कारण जो देव आपल्याला मिळणार आहे मोक्षामध्ये, तो मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर असं कळतं की हा आम्हाला पहिलाच मिळालेला होता, फक्त आम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं. म्हणजे पुन्हा प्राप्त होतो का तो देव? प्राप्त होत नाही. प्राप्त असलेल्याच देवाचं ज्ञान होत असतं. म्हणून प्राप्ती नाही मोक्षामध्ये. मोक्षात उत्पत्ती नाही, निवृत्ती नाही, प्राप्ती नाही,
अजून विकारही होत नाही काही. मोक्ष म्हणजे काय विकार आहे? विकारही होत नाही काही. त्याच्यानंतर संस्कार सुद्धा नाही, कारण कोणते गुण त्याच्यावर त्या मोक्षावर घालायचे नाहीत आणि कोणत्या गुणाचा अपनयन करायचं नाही. आणि म्हणून ही पाचही प्रकार मोक्षामध्ये घडत नसल्यामुळे मोक्ष कर्माच्या द्वारा प्राप्त होत नाही, क्रियेच्या द्वारा प्राप्त होत नाही, तर मोक्ष हा केवळ ज्ञानाने प्राप्त होतो. अशा प्रकारचा सिद्धांत आपल्या शास्त्रामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण आज या पहिल्या चरणाचं थोडक्यात चिंतन केलेलं आहे. खरं तर एवढा जास्त वेळ एका चरणाला घ्यायला नको आहे. उद्यापासून याची आपण काळजी घेऊ थोडीशी. या थोडक्यात कसा अभंग पूर्ण करता येईल त्याचा आपण विचार करूया. तर आज झालेली ही सेवा याच ठिकाणी पूर्ण करू. आत्ताची ही शंका तेवढी ध्यानात ठेवा. भक्ती ही एक प्रकारची काय आहे? क्रिया आहे. आणि क्रियेच्या द्वारा मोक्ष प्राप्त होत नाही, तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात की भक्तीने मोक्ष मिळतो. भाविवीन मुक्ती, भक्तिवीन मुक्ती. भक्तिवीन मुक्ती मिळणं शक्य नाही असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. मग आता वेदाच्या विरोधात ज्ञानेश्वर महाराज बोलतात का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे बोललेलं आहे स्वतःच्याच विरोधात ज्ञानेश्वर महाराज बोलतात, की आपण उद्देशाला बघूया. खरंच कर्माने मोक्ष मिळतो काय? भक्तीने मोक्ष मिळतो काय? किंवा ज्ञान हेच मोक्षाचं साधन आहे वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण उद्या करूया. तर आज याच ठिकाणी आपण प्रवचन पूर्ण करू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज